नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी अकाउंटिंगमध्ये प्रॉब्लेम नंबर 3 कसा वर्किंग करायचा ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहे। या ठिकाणी सांगितलं आहे क्रिएट अ कंपनी विथ द नेम ऑफ IT करियर अकाउंटिंग प्रॉब्लेम नंबर 3। आपण या ठिकाणी नवीन कंपनी क्रिएट करणार आहे। चला नाव टाकूया IT करियर अकाउंटिंग प्रॉब्लेम नंबर 3। आपण कंपनी क्रिएट करून घेणार आहे। कंपनी क्रिएट झाल्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी काही एक ऑप्शन दिसेल, कंपनी क्रिएट सक्सेसफुली, म्हणजे तुमची कंपनी सक्सेसफुली क्रिएट झालेली आहे। आणि इनेबल द फीचर्स ॲज पर युअर बिझनेस नीड, म्हणजे तुमच्या गरजेनुसार त्या ठिकाणी ते फीचर्स त्या ठिकाणी इनेबल करा। या ठिकाणी आपण अकाउंटिंग आणि इन्व्हेंटरीला येस करणार आहे आणि टॅक्सेशनला नो म्हणून आपण त्या ठिकाणी पुढे वर्किंग करणार आहे। एंटर करा। गेटवे ऑफ टॅली आल्यानंतर तुमचं कंपनी क्रिएशन हे वर्किंग त्या ठिकाणी कंप्लीट होतं। आता आपण त्या ठिकाणी पुढे सांगितलं आहे अँड सॉल्व द गिव ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ IT करियर। तर त्या ठिकाणी बाकीचे जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत। सगळ्यात पहिली कन्सेप्ट काय की त्या ठिकाणी लेजर आणि ग्रुप आपल्याला त्या ठिकाणी क्रिएट करावे लागतात। आपण या ठिकाणी प्रत्येक एंट्रीचे जे काही लेजर्स आहेत ते लेजर्स आपण या ठिकाणी क्रिएट करू शकतो। आता आपण काय करणार आहे की व्हाउचरमध्ये एंट्री मारत असताना आपण त्या ठिकाणी एंट्री सोबतच त्या ठिकाणी लेजर क्रिएट करणार आहे। त्यामुळे अगोदर आपण लेजर क्रिएट करणार नाही आहे। व्हाउचरमध्ये या। आता बघा आपण डायरेक्ट प्रॉब्लेमला सुरुवात करू। प्रॉब्लेमला सुरुवात करत असताना 1/6/2021 म्हणजे त्या ठिकाणी जी काही पहिली एंट्री आपल्याला सांगितलेली आहे ती एंट्री सांगितलेली आहे स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1 लाख, फर्निचर 50,000 आणि बिल्डिंग 10,000। म्हणजे तुम्ही या ठिकाणी समजून घेऊ शकता की त्या ठिकाणी बिझनेस स्टार्ट केला आहे आणि त्या ठिकाणी तो कॅश त्या ठिकाणी आलेली आहे, पण कॅश बरोबर फर्निचर आणि बिल्डिंग पण त्या ठिकाणी आपल्याला स्टार्टेड बिझनेसमध्ये दिसतात। म्हणजे आपले फर्निचर आणि बिल्डिंग हेही आपल्याला त्या ठिकाणी कॅपिटल म्हणून त्या ठिकाणी घ्यावं लागेल। या ठिकाणी बघा पहिली आपण एंट्री करणार आहे स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1 लाख। नेहमीप्रमाणे आपण या ठिकाणी एंट्री करणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट। या ठिकाणी बघा रिसिप्टला वरती आपण त्या ठिकाणी डेबिट घेतो आणि खाली आपण त्या ठिकाणी कॅपिटल घेणार आहे। कॅपिटलचं अंडर हेड त्या ठिकाणी आपण कॅपिटल अकाउंट त्या ठिकाणी घ्यायचं आहे। एंटर करा। अमाऊंट टाका ₹1,00,000। नरेशन द्या बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश। आता बघा आपण त्या ठिकाणी बिझनेस स्टार्ट करताना ₹1,00,000 कॅश आलेली आहे, त्याची एंट्री आपण या ठिकाणी केली। पण त्याचबरोबर पुढं फर्निचर आणि बिल्डिंग हेही आपण त्या ठिकाणी बिझनेस स्टार्ट करताना त्या ठिकाणी आणलं आहे, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला फर्निचर ही आपली फिक्स ॲसेट म्हणून दाखवायची आहे। अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी 2 एंट्रीज त्या ठिकाणी वर्किंग होतं। एक म्हणजे जे फर्निचर आपण त्या ठिकाणी खरेदी केलं हे आपलं कॅपिटल म्हणून दाखवायचं आहे, पण त्याचबरोबर ते फर्निचर आपलं फिक्स ॲसेट म्हणूनही आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचं आहे। म्हणून एंट्री करत असताना या ठिकाणी मी जर्नलला एंट्री करेल। जर्नलला एंट्री करत असताना या ठिकाणी फर्निचर मी घेईल, फर्निचर अकाउंट या ठिकाणी घेईल आणि फर्निचर हे माझं फिक्स ॲसेट म्हणून त्या ठिकाणी मला दाखवावं लागेल। अमाऊंट टाका आपण त्याची ₹50,000 अमाऊंट आपण या ठिकाणी घेणार आहे। त्यानंतर फर्निचर नंतर पुन्हा आपण या ठिकाणी बिल्डिंग एक घेणार आहे। बिल्डिंगचं अंडर हेड त्या ठिकाणी फिक्स ॲसेट घेणार आहे ₹10,000 आणि हे दोन्ही आपण त्या ठिकाणी कॅपिटल म्हणून घेणार आहे। ठीक आहे। या ठिकाणी बघा त्याचं पण नॅरेशन आपण त्या ठिकाणी घेऊ बिंग स्टार्टेड बिझनेस विथ फर्निचर अँड बिल्डिंग। म्हणजे त्या ठिकाणी आपण बिझनेस चालू करत असताना फर्निचर आणि बिल्डिंग त्या ठिकाणी आणलेलं आहे। एंटर करा। पुढे आपण त्या ठिकाणी दुसरी एंट्री पाहणार आहे। दुसरी एंट्री 2/6/2021 सांगितलेली आहे ओपन अ बँक अकाउंट इन अ स्टेट बँक ऑफ इंडिया विथ डिपॉझिटेड बाय कॅश ₹1 लाख। म्हणजे त्या ठिकाणी काय केलं की आपण बँक ऑफ इंडियामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट त्या ठिकाणी ओपन केलं आहे आणि त्याच्यात डिपॉझिट आपण त्या ठिकाणी ₹1,00,000 केलं आहे। बघा आपल्याला त्या ठिकाणी कॅश आणि बँकेचे ट्रान्झॅक्शन असेल तर त्या ठिकाणी आपण एंट्री कॉन्ट्रामध्ये त्या ठिकाणी घेतो। आता कॉन्ट्रामध्ये एंट्री करत असताना वरती डेबिट असतं, खाली क्रेडिट असतं। आपण एंट्री करणार आहे
त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, त्या ठिकाणी डेबिट द रिसिव्हर कोण आहे तर त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया आपण या घेणार आहे. त्याचा अंडरहेड आपण बँक अकाउंट या ठिकाणी घ्या आणि कॅश आपण डिपॉझिट केलेली आहे म्हणून या ठिकाणी आपण खाली क्रेडिटला आपण त्या ठिकाणी कॅश घेणार आहे. एंटर करा. नरेशन टाका बिंग ओपन बँक अकाउंट इन स्टेट बँक ऑफ इंडिया विथ डिपॉझिटेड बाय कॅश. अशा प्रकारे आपण 1 लाखाची एंट्री या ठिकाणी करणार आहे. एंटर करा. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय आहे की 3-6 म्हणजे 3 नंबरची एंट्री सांगितलेली आहे. परचेस बुक्स फ्रॉम साई प्रकाशन ऑन क्रेडिट 5,500 रुपये. या ठिकाणी बघा आपण परचेस केलेलं आहे म्हणून आपण एंट्री परचेसमध्ये घेणार आहे. आता परचेसमध्ये एंट्री करत असताना आपण त्या ठिकाणी पार्टी नेम आणि पर्टिक्युलर ह्या 2 गोष्टींचा उपयोग या ठिकाणी करतो. ठीक आहे. आता आपली पार्टी जर आत्ता आपण पाहिली तर साई प्रकाशन ही आपली पार्टी आहे आणि ज्या पार्टीकडून आपण परचेस करतो तर आपला तो क्रेडिटर म्हणून काम करत असतो. या ठिकाणी सन्ड्री क्रेडिटर म्हणून त्या ठिकाणी काम करेल. त्यानंतर परचेसमध्ये जर त्या ठिकाणी तुम्ही एंट्री मारत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही परचेस अकाउंट घेणार आहे आणि परचेसचं अंडरहेड हे त्या ठिकाणी परचेस अकाउंट तुम्हाला घ्यायचं आहे आणि अमाऊंट टाकायची आहे 5,500. त्या ठिकाणी बिंग परचेस बुक साई प्रकाशन ऑन क्रेडिट. ठीक आहे. पुढे सांगितलंय 4 नंबरची एंट्री रिसिव्ड कमिशन ₹3,000. रिसिव्ड म्हणजे त्या ठिकाणी ते आपल्याकडे आलेले. आता आपल्याकडे जर काही येत असेल तर आपण ती एंट्री रिसिप्टमध्ये या ठिकाणी घेतो आणि रिसिप्टमध्ये घेत असताना वरती डेबिट घेतो आणि खाली क्रेडिट घेतो. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा आपण जर पर्सनल रिअलचा रूल वापरला तर रिअलचा रूल सांगतो की डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. त्या ठिकाणी बघा रिसिव्ड कमिशन. आता आपण जर कमिशन रिसिव्ड केलं आहे म्हणजे ते कमिशन आपल्याकडे त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते कॅश स्वरूपात त्या ठिकाणी आलेलं आहे. बघा इथं चेक वगैरे कोणतीही कन्सेप्ट लिहिलेली नाही आहे म्हणून त्या ठिकाणी आपल्याला कॅश घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण कॅश अकाउंटवरती घेणार आहे आणि त्या ठिकाणी कमिशन अकाउंट त्या ठिकाणी घेणार आहे. कमिशनचा अंडररेट त्या ठिकाणी आपल्याला आलंय म्हणून इनडायरेक्ट आपली इन्कम होईल. ₹3,000 या ठिकाणी टाकायचे. त्याचं नॅरेशन या ठिकाणी टाका. रिसिव्ड कमिशन रुपीज. आता बघा इथे त्या ठिकाणी कॅश वगैरे चेक वगैरे सांगितलेलं नाही आहे म्हणून आपण त्या ठिकाणी ते कॅशने घेतलेलं आहे. त्या ठिकाणी काय आलंय तर कमिशन आलंय. कसं आलंय कॅशने आलंय. या ठिकाणी आपण कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट अशी एंट्री आपण त्या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर बॉट फर्निचर ₹4,000 आणि बिल्डिंग 5,000. या ठिकाणी बघा बॉट म्हणजे खरेदी केलेलं आहे आपण या ठिकाणी त्याचं पेमेंट या ठिकाणी करणार आहे. इथं ऑन क्रेडिट नसल्यामुळे त्या ठिकाणी आपण ही एंट्री पेमेंटला करणार नाही, परचेसला करणार नाही आहे. ही एंट्री आपण पेमेंटमध्ये करणार आहे. बघा ऑन क्रेडिट असतं तर ही एंट्री आपल्याला त्या ठिकाणी परचेसमध्ये करावी लागली असती पण आत्ता आपण त्या ठिकाणी तीच एंट्री पेमेंटमध्ये करणार आहे. या ठिकाणी बघा इथे पण आपण कॅशनेच घेणार आहे कारण जे काही खरेदी करत असताना पेमेंट आहे हे त्या ठिकाणी कोणताही चेक वगैरे दिलेलं नाही आहे म्हणून आपण त्या ठिकाणी ती जी काही एंट्री आहे ही त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी कॅशने या ठिकाणी घेणार आहे. फर्निचर आणि बिल्डिंग ₹5,000. बॉट फर्निचर
अँड बिल्डिंग. सोल्ड बुक्स फॉर कॅश रुपीज 12,000. 6 नंबरची एंट्री या ठिकाणी सांगितलेली आहे की सोल्ड बुक्स फॉर कॅश रुपीज 12,000. त्या ठिकाणी कॅशने आपण सोल्ड केलेलं आहे. बघा या ठिकाणी पार्टीचं नाव दिलेलं नाही आहे म्हणून आपण डायरेक्टली या ठिकाणी कॅश घेणार आहे आणि इथे डायरेक्टली आपण सेल्स घेणार आहे. 12,000 रुपये या ठिकाणी घ्या. आपल्याला कॅशनी सेल झालेलं दाखवायचं आहे. आपण या ठिकाणी कॅशनी सेल झालेलं दाखवणार आहे. बिंग सोल्ड बुक्स फॉर कॅश. आता 7 नंबरची एंट्री सांगितली की रिटर्न बुक्स टू साई प्रकाशन रुपीज 1,000. आता बघा 3 नंबरची एंट्री त्या ठिकाणी ह्या 7 नंबरच्या एंट्रीला त्या ठिकाणी आपल्याला संलग्न असलेली पाहायला भेटते. तुम्ही पाहिले असेल की त्या ठिकाणी आपण 3 नंबरला जी एंट्री केली की साई प्रकाशनकडून त्या ठिकाणी ऑन क्रेडिटमध्ये 5,500चं परचेस केलं होतं. त्यातलं 1,000 रुपयाचं जे काही मटेरियल आहे ते रिटर्न झालं आहे. म्हणजे आपण जे खरेदी केलं होतं ते रिटर्न झालं आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी परचेस रिटर्न म्हणू शकतो. अल्टर F5 प्रेस करा आणि या ठिकाणी डेबिट नोट तुम्हाला या ठिकाणी भेटेल. बघा F10 प्रेस केल्यानंतर इथूनही तुम्ही डायरेक्ट डेबिट नोटला जाऊ शकता. अल्टर F5 करूनही तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट जाऊ शकता. या ठिकाणी बघा पार्टी नेम मी घेणार आहे साई प्रकाशन. आणि या ठिकाणी मी परचेस रिटर्न या ठिकाणी घेणार आहे. ₹1,000 टाका. इथे टाका बिंग रिटर्न बुक्स टू साई प्रकाशन. आठ नंबरची एंट्री आहे परचेस बुक्स फ्रॉम मिस्टर अजिंक्य. आता इथं हाटे लिहिलेलं आहे अजिंक्य हाटे ऑन क्रेडिट रुपीज 45,000. या ठिकाणी बघा अजिंक्य हाटेंकडून त्या ठिकाणी बुक्स परचेस केलेत. आपण त्या ठिकाणी परचेसला एंट्री घेणार आहे. पार्टीचं या ठिकाणी नाव घ्या अजिंक्य हाटे. ते सन्ड्री क्रेडिटर म्हणून त्या ठिकाणी काम करतील. आणि त्यांच्याकडून परचेस केलाय म्हणून आपण या ठिकाणी परचेस अकाउंट घेणार आहे. टोटल अमाऊंट टाका 45,000 रुपये. बिंग परचेस बुक मिस्टर अजिंक्य हाटे. पुढे त्या ठिकाणी आपण टाकणार आहे ऑन क्रेडिट म्हणजे त्या ठिकाणी उधारीवरती खरेदी केलेली आहे. हे ध्यानात ठेवा. त्यानंतर पुढे सांगितले 9 नंबरला सोल्ड गुड्स टू प्रतीक अँड कंपनी ऑन क्रेडिट रुपीज 19,000. म्हणजे त्या ठिकाणी काय केलंय की सोल्ड केलंय म्हणून एंट्री आपण सेलमध्ये घेणार आहे. आता बघा इथे पण आपल्याला पार्टी नेम टाकावं लागेल. पार्टी नेम आपण घेणार आहे प्रतीक अँड कंपनी. आता ज्या व्यक्तीला आपण त्या ठिकाणी सेल करतो ती आपली सन्ड्री डेटर म्हणून काम करत असते. एंटर करा. आपण या ठिकाणी सेल्स अकाउंट या ठिकाणी टाकणार आहे आणि टोटल 19,000 रुपये त्या ठिकाणी आपण घेणार आहे. टाका बिंग सोल्ड बुक सोल्ड गुड्स टू प्रतीक अँड कंपनी.
पुढे सांगितलंय टेकन अ लोन फ्रॉम स्टेट बँक ₹20,000. बघा त्या ठिकाणी लोन टेकन झालंय म्हणजे त्या ठिकाणी आपलं जे काही लोन आहे ते आपल्याला भेटलंय, त्या ठिकाणी आपल्याला जमा झालंय. आता आपल्याला आलंय म्हणून आपण त्या ठिकाणी एंट्री रिसिप्टला घेणार आहे. पण त्याच्या पुढे जाऊन बघा आता त्या ठिकाणी काय करायचं आहे की आपलं जे काही लोन येणार आहे ते आपल्या त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफच्या अकाउंटला येणार आहे आणि ते येत असताना त्या ठिकाणी स्टेट बँक लोन अकाउंटवरून येणार आहे. ठीक आहे, आपण या ठिकाणी त्याला टाकू शकतो लोन्स अँड लायबिलिटी, एंटर करा. 20,000 या ठिकाणी घ्या. बिंग टेकन अ लोन फ्रॉम स्टेट बँक म्हणजे स्टेट बँकेतून त्या ठिकाणी जे काही लोन अकाउंट आहे तिथून आपलं त्या ठिकाणी लोन आपलं टेकन झालंय 20,000 रुपयाचं. त्यानंतर 11 नंबरची एंट्री सांगितली आहे की पेड सॅलरी टू मिस्टर अजिंक्य हाटे. त्या ठिकाणी पेड अमाऊंट आपण त्या ठिकाणी केलेली आहे अजिंक्य हाटेंला बाय चेकने या ठिकाणी दिलेली आहे. आता पेड केली म्हणून एंट्री आपण पेमेंटला घेणार आहे. पेड टू मिस्टर अजिंक्य हाटे. आता अजिंक्य हाटेंला आपण अमाऊंट पेड केलेली आहे बाय चेक केलेली आहे म्हणून आपण या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया घेणार आहे. इथे अजिंक्य हाटे आपण त्या ठिकाणी घेतल्यानंतर त्यांना अमाऊंट या ठिकाणी देणार आहे 40,000 रुपये. बिंग पेड अमाऊंट टू मिस्टर अजिंक्य हाटे बाय चेक, एंटर करायचंय. त्यापुढची एंट्री सांगितली आहे की रिसिव्ड गुड्स रिटर्न बाय प्रतीक अँड कंपनी. बघा 13 नंबरची एंट्री काय सांगते की त्या ठिकाणी रिसिव्ह गुड्स रिसिव्ह केले आपण रिटर्न बाय प्रतीक अँड कंपनी म्हणजे प्रतीक अँड कंपनीकडून त्या ठिकाणी ते काय झालेत रिटर्न झालेत. आता पुन्हा आपण त्या ठिकाणी पाठीमागे पाहू शकतो. तुम्ही 9 नंबरची एंट्री जर पाहिली तर त्या ठिकाणी आपण काय केलं होतं की प्रतीक अँड कंपनीला त्या ठिकाणी काही मटेरियल सेल केलं होतं, त्यातलं काही मटेरियल आपल्याला पुन्हा रिटर्न आलंय. आता सेल केलेलं जर पार्ट रिटर्न येत असेल तर आपण त्या ठिकाणी क्रेडिट नोट इश्यू करतो. या ठिकाणी बघा क्रेडिट नोट आपल्याला त्या ठिकाणी इथं भेटेल. अल्टर F6 केल्यानंतर आपल्याला क्रेडिट नोट भेटेल. पार्टी नेम या ठिकाणी टाका प्रतीक अँड कंपनी. प्रतीक अँड कंपनी टाकल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं जे काही सेल्स रिटर्न आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे, सेल्स रिटर्न टाकायचे, त्याचा अंडर टाका सेल्स अकाउंट. ₹5,000 आपण या ठिकाणी घेणार आहे. बघा बिंग सेल्स रिसिव्ड गुड्स रिटर्न, बिंग रिसिव्ड गुड्स रिटर्न बाय प्रतीक अँड कंपनी. त्यानंतर 14 नंबरची एंट्री सांगते की फीज कलेक्टर फ्रॉम स्टुडंट 38,000 इन कॅश म्हणजे त्या ठिकाणी फीज कलेक्ट केलेली आपण कोणाकडून स्टुडंटकडून केलेली आहे. किती केलेली आहे 38,000 रुपये केलेली आहे आणि कॅशमध्ये केलेली आहे. आता या ठिकाणी बघा पैसे आलेत म्हणून एंट्री आपण त्या ठिकाणी रिसिप्टला घेणार आहे. आपण त्या ठिकाणी कशी कलेक्ट केलेली आहे तर कॅशनी केलेली आहे. फीज कलेक्ट फ्रॉम स्टुडंट त्या ठिकाणी स्टुडंटकडून आपण त्या ठिकाणी काय केलेली आहे फीज कलेक्ट केलेली आहे. बघा या ठिकाणी आपण फीज घेणार आहे. त्याचा अंडर हेड इनडायरेक्ट इन्कम टोटल अमाऊंट टाकायची 38,000 रुपये. बिंग फीज कलेक्टेड फ्रॉम स्टुडंट ₹38,000
बाय कॅश. कॅशमध्ये त्या ठिकाणी 38,000 रुपये त्या ठिकाणी रिसिव्ह झालेत. 15 नंबरची एंट्री सांगते सोल्ड बुक्स टू आनंद कम्प्युटर ऑन अ क्रेडिट रुपीट 8,000. बघा सोल्ड म्हणजे आपण एंट्री घेणार आहे सेलला. त्यानंतर आनंद कम्प्युटरला आपण पार्टी नेम या ठिकाणी घेणार आहे आनंद कम्प्युटर. अंडर एट त्या ठिकाणी त्याला आपण सेल करत असेल तर सन्ड्री डेटर्स म्हणून आपलं त्या ठिकाणी काम करेल. सेल या ठिकाणी घ्या. टोटल 8,000 रुपये आपण या ठिकाणी घेणार आहे. बिंग सोल्ड बुक्स टू आनंद कम्प्युटर ऑन क्रेडिट. त्यानंतर बॉट स्टेशनरी ऑफ ₹1,000 इन कॅश. त्या ठिकाणी बॉट म्हणजे खरेदी केलेत 1,000ची स्टेशनरी त्या ठिकाणी आपण खरेदी केले आणि त्यासाठी आपण पैसे दिलेत म्हणून एंट्री आपण पेमेंटला घेणार आहे आणि ते कॅशमध्ये दिलेत. आपण या ठिकाणी स्टेशनरी घ्या. स्टेशनरी हा आपला खर्च आहे म्हणून आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेसला या ठिकाणी घेणार आहे. 1,000 या ठिकाणी घ्या. एंट्री घ्या. बिंग बॉट स्टेशनरी ऑफ ₹1,000 बाय कॅश. त्यानंतर 17 नंबरची एंट्री सांगते रिसिव्ड कमिशन ₹7,000. आता 4 नंबरची एंट्री आणि 17 नंबरची एंट्री सेम टू सेम दोन्ही एंट्री आपण या ठिकाणी करणार आहे. कॅश टू कमिशन या ठिकाणी घेणार आहे 7,000 रुपये. बिंग रिसिव्ड कमिशन. अठरा नंबरची एंट्री आहे सोल्ड बुक्स टू रमेश अकाउंट फॉर कॅश ₹400. बघा सोल्ड केले म्हणून एंट्री आपण त्या ठिकाणी सेलला घेणार आहे. पार्टी नेम आहे रमेश अकाउंट. आता त्यांना सोल्ड केले म्हणजे ते आपले सन्ड्री डेटर म्हणून काम करतात आणि पर्टिक्युलरच्या खाली नेहमी आपल्याला त्या ठिकाणी सेल म्हणून त्या ठिकाणी घ्यायचं आहे 400. या ठिकाणी टाका बिंग सोल्ड बुक टू द रमेश अकाउंट. सगळ्यात शेवटची एंट्री आहे पेड सॅलरी 2,000 आणि वेजेस 1,000. आता पेड केले म्हणून एंट्री आपण पेमेंटला घेणार आहे. आता बघा इथे कोणत्याही प्रकारचा चेक वगैरे दिलेला नाही आहे. अशा वेळेस त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली कॅश या ठिकाणी घ्यायचं असतं. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या ठिकाणी घ्या 2,000 आणि त्याच खाली वेजेस 1,000. बिंग पेड सॅलरी अँड वेजेस. पाठीमागे या बॅलन्स शीटला आल्यानंतर अशा प्रकारे आपला जो काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे हा त्या ठिकाणी टॅली होतो. टोटल 2,18,400 अशा प्रकारे त्या ठिकाणी टॅली होतो. डे बुकला आपल्या सर्व एंट्री त्या ठिकाणी चेक करायच्यात. टोटल आपण त्या ठिकाणी पाहिलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19 एंट्री आपण त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. या ठिकाणी बघा बॅलन्स शीटला गेल्यानंतर 2,18,400 बॅलन्स शीट आपलं टॅली झालं आहे. कॅपिटल अकाउंट 1,60,000. स्टेट बँक ऑफ लोन अकाउंट त्या ठिकाणी 20,000 असेल. क्रेडिटर त्या ठिकाणी 9,500 असेल. ओपनिंग बॅलन्स 28. ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 28,900 असेल. त्यानंतर फिक्स एसेट
बिल्डिंग 15,000 आणि फर्निचर 54,000 असेल. त्यानंतर सन्ड्री डेटर 22,400, कॅश इन हँड 47,000 आणि बँक अकाउंट 80,000 रुपये त्या ठिकाणी दिसेल. त्यानंतर आपलं जे काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे हे टोटल 48,000 रुपयांनी त्या ठिकाणी टॅली होतं. त्या ठिकाणी 48,000 रुपये तुम्हाला पाहायला भेटतील. त्यानंतर त्यातले परचेस अकाउंट जे आहे ते 49,500. परचेस रिटर्न त्या ठिकाणी 50,500मधून 1,000 रुपये रिटर्न झालेत. 39,400मधून 5,000 रिटर्न झालेत. त्यानंतर इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये सॅलरी असेल, स्टेशनरी असेल, वेजेस असेल आणि त्या ठिकाणी इनडायरेक्ट इन्कममध्ये कमिशन आणि फीज असेल. अशा प्रकारे आपला हा प्रॉब्लेम टॅली होणं गरजेचं आहे. बॅलन्स शीटमध्ये आल्यानंतर तुमचा अशा प्रकारे त्या ठिकाणी अकाउंटिंग प्रॉब्लेम नंबर 3, IT करिअर अकाउंटिंग प्रॉब्लेम नंबर 3 हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी तुमचा 2,18,400 ही अमाऊंट त्या ठिकाणी येईल. 2,18,400 ही अमाऊंट तुमची येणं गरजेचं आहे. धन्यवाद.